रणरागिनी महिला सक्षमीकरण संघाच्या अध्यक्षा स्नेहल दीपक जतन यांच्या पुढाकारातून भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पारंपरिक वातावरणात महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून सन्मानपूर्वक वाण देत आनंदाचा क्षण साजरा केला। कार्यक्रम केवळ परंपरेपुरता मर्यादित न राहता महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा ठरला। यावेळी स्नेहल जतन यांनी आपल्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले। तसेच या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून एकमेकांना आधार देण्याची भावना अधिक दृढ झाली। चला आता जाणून घेऊया रणरागिनी महिला सक्षमीकरण संघाच्या अध्यक्षा स्नेहल दीपक जतन यांच्या साहसी आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल। नमस्कार, मी स्नेहल दीपक जतन। माझा जीवन प्रवास बघाल तर माझा जन्म हा स्थानिक मुंबईतलाच आहे। तसं मी गाव माझं सिंधुदुर्ग इथे आमचा जिल्हा, मी मालवण आचरा हे माझं वडिलांचं आणि माझं माहेर घर आहे। आईकडचं ते मालवणात खुद्द वायरी। नॉन मॅट्रिक आहे, पण जीवनातले वयाच्या 13 वर्षाची असल्यापासून मी आतापर्यंत काम करून स्वतःचं सर्व्हाइव्ह केलं। माझी स्वतःची मी कंपनी उभारली मार्केटिंग करून। आजचं हे डिजिटल मार्केट आहे, पण त्यावेळी पायी चालून प्रत्येकी दिवसभरात ते 10 ते 12 तास ऍक्च्युली प्रत्येक इंडस्ट्रियल लाईन मध्ये स्वतः ऑर्डर्स आणणं, त्या कव्हर करणं, त्यांना मी ते प्रोव्हाइड करणं, या गोष्टी मी स्वतः शिकून स्वतःची माध्यमात 60 वर्कर माझ्याकडे होते आणि मी काम करत होते। त्याच्यातूनही लोकांनी मला फसवलंच गेलं का, शिक्षणाच्या माध्यमात पूर्ण नसल्या कारणाने तिथेही स्त्रीला धोकाच दिला जातो। आणि माझ्या बरोबर त्याच वेळी वयाच्या 22 ते 23 वर्षानंतर मी ज्यावेळी 26-27 वर्षाचे झाले त्यावेळी मला जवळजवळ 1.5 ते 2 कोटीचं नुकसान झालं। आणि त्या नुकसानानंतर मी जे काय हादरले होते, कारण हे माझं खूप वर्षाचं मेहनत होती, मी माझ्या स्वतःच्या शरीराची कष्ट घेऊन माझं माध्यमातून जे काय उभारणी केलेली माझी स्वतःची फॅक्टरी ती पूर्णपणे गेली, वाया गेली। गरजेच्या 50% मी या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवते। एकतर माझं कर्म आणि माझं श्रम हेच मला पुढे घेऊन जाणार आहे। म्हणून ना, स्त्री म्हणून आपण एक दोष आहोत का? आज स्त्री म्हणून लोक म्हणतात की स्त्रीमध्ये काही, पण माझ्यामध्ये माझा जो आत्मविश्वास आहे तो कधीही ढसला नाही आणि ढळणारही नाही। आणि त्याच माध्यमातून तेही करत मी पुढे अजून काही कामं सुरुवात केली। त्याच्यानंतर माझं प्रिंटिंगचं काम आहे ते मी पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, हळूहळू पुन्हा सुरुवात केली। त्याच्यातून एक म्हणतात ना, देवाची फार कृपा असते तर कोणाचं तरी आपल्याला एक बोट असतंच की त्यांनी जे दिल्यानंतर आपण पुन्हा त्या मार्गावर जाऊन मी माझा पुन्हा बिझनेस उभारण्याचा प्रयत्न केला।